वर्ष 2024 ते 25, 2025 वर्ष संपत आलं. पण मी ह्या वर्षाला आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. बरेच जण या 2025 मध्ये बरेच जण कंटाळले असतील. कुणाला सुख आलं असेल, कुणाला दुःख आलं असेल. प्रत्येकाचं वर्ष एक आयुष्यातलं लकी वर्ष असते. तसंच माझ्याही आयुष्यात ही 2025 ही लकी आयुष्य आणि आयुष्यभर सुख शांती मला मिळाली. 2025 आता थोड्याच दिवसात, एक 8 दिवसात संपत आहे. तर ह्या 2025 मध्ये मला भरपूर काय मिळालं. लाख मोलाची माणसं भेटली, मित्र भेटले, मैत्रीण भेटल्या, भाऊ भेटलं, बहिणी भेटल्या, काका काकू आजी आजोबा अशी नवीन फॅन्स मला वेगवेगळ्या गावातून मला भेटल्या. त्याचबरोबर माझ्या आयुष्यातील प्रगतीचं वर्ष ही माझं 2025 वर्ष आहे. 2025 वर्षात भरपूर असं देवानं काय मला गिफ्ट दिलं. ती फक्त माझ्या आईच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, सहकार्यामुळं, प्रेमामुळं. आणि 2025 या सालात आपला गावठी पूनम मसाला हजारोच्या पटीनं इकला असेल की ती मोजू शकत नाही. क्वायर 2 क्वायरा गच्च भरल्या असलेल्या, नावानं नसत्या, इतक्या पटीनं गच्च भरून भरघोस असं गावठी पूनम मसाल्याला सहकार्य केलं. त्याचं पाठीमागचं बायकोचं कष्टही अफाट होतं. स्वच्छ, निवडक आणि क्वालिटी बाज मसाला तिनं केला आणि महाराष्ट्रात गावठी पूनम मसाला काय आहे हे दाखवून दिलं. आणि त्या मसाल्याच्या येणाऱ्या 4 रुपये उत्पन्नातून, काय व्हिडिओच्या माध्यमातून, काय शेतीच्या माध्यमातून, काय जनावरांच्या माध्यमातून, ह्या सगळ्या उत्पन्नातून आपण 2-2 रुपये बचत करत आपली जी आशा होती ही 2024 ते 25 ह्या सालात आपण सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या. लग्न झालं त्यावेळेस इतकी हलाखाची बिकट परिस्थिती ती सांगायला तुम्हाला सांगतो मित्रांनो. स्प्लेंडर गाडीसुद्धा नव्हती, सायकलसुद्धा नव्हती. लग्न माझं झालं त्यावेळेस, माझं लग्न झालं 2014 साली. त्या साली घरात फक्त 5,000 रुपये होतं. त्या 5,000वर उचलून लोकांचं 1 लाख 1.5 लाख उचलून माझं लग्न केलं. ही माझ्या आईनं. मुलीच्या घरची बिन परिस्थिती गरीब, काय देत नाही म्हणलीत. सगळा खर्च आम्ही करून लग्न केलं. गाडीसुद्धा नव्हती, बायकोला माहेरला सोडायला गाडीसुद्धा नव्हती. कोणाला घरातल्यासनी इकडं तिकडं गाडी मागितली तर गाडीसुद्धा आम्हाला कोणी दिली नाही. शेवटी 6 महिने गेल्यानंतर इटभट्टीव कामाला इकडं तिकडं जाऊन गाडी विकाय चालू केली. स्प्लेंडर गाडी हप्त्यावर घेतली. 20,000 रुपये रोख भरलं उचलून लोकांचं तिपेन आणि बाकीचं पैसे हप्त्यावर फेडलं. ती करत असताना ह्या व्हिडिओचा नाद लागला. ह्या व्हिडिओमधून आल्यापासून माझं आयुष्य असं एकदम पलटून गेलं. मनोरंजन म्हणून सुरुवात केली ती, पण आयुष्यानंतर माझं सगळं पलटून गेलं. व्हिडिओच्या व्यवसायामुळे माझा व्यवसाय चालू झाला. दुसरी गोष्ट, सगळं जे काय अपेक्षा होते ते सगळ्या पूर्ण झाल्या. 4 चाकी आपल्याला स्वप्न होतं, 4 चाकी झाली, बुलेट झाली, बायकोला स्कूटी झाली ह्याच वर्षात, पाईपलाईनी झाल्या, रानातनं गाळ भरलं, जनावराला निवारा झाला, विहीर पाडली, बोर घेतलं. सगळ्या काही ज्या अपेक्षा होत्या, मोठी मोठी कामं होती, ती सगळी पूर्ण झाली. आणि ही बघायला आई पाहिजे होती, पण आई तेवढी देवानं आपल्यापाशी ठेवली नाही. ह्याचंच मनाला जरा खंत आहे. कारण कसं आहे माहीत आहे का, चांगलं दिवस आलं का माणूस राहत नाही. आई होती त्यावेळेस पैसा नसायचा, पण ती पैसा नसून सुद्धा फक्त आईच्या चेहऱ्याकडे बघून आनंद भरपूर व्हायचा. आज माझ्याकडं भरपूर काय आहे,
पण आनंद नाही माझ्या ह्या चेहऱ्यावर. कारण त्याचं कसं आहे माहिती आहे का, आपली आवडती व्यक्तीच आपल्याजवळ नाही. पण कसं आहे, दुःखातनं आपण सावरत असतोय रोज रोज तीच विषय घेऊन. मला सांगण्याचं तात्पर्य माझं एकच आहे, ह्या 2024 ते 25 या वर्षाला मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. माझी सगळी स्वप्न या वर्षात पूर्ण झालीत. घरची 10 एकर जमीन होती. बरेच जण म्हणतात मला, निलेश भाऊ तुम्हाला किती जमीन आहे? घरची माझी घरी वडिलांचीच माझ्या आम्हाला एकरभरच जमीन, 4 एकर जमीन, त्यात तिघं चुलतं, एकर 6 एकर आम्हाला वाटून आली. आमच्या आईनं खरेदी घेतल्या, खरेदी घेऊन आम्हाला टोटल 10 एकर जमीन झाली. आणि तुमच्या सहकार्यामुळं आणि माझ्या आईच्या आशीर्वादामुळं मी जगात फक्त एकाच व्यक्तीला देव मानतो, ती म्हणजे माझी आई. त्या व्यक्तीच्या आशीर्वादामुळं आपण 3 एकर जमीन पण घेतली. ही सगळी कामं करत असताना आज ही जमीन घ्यायचं घास सुद्धा नाही, तर मिळत पण नाही त्या. पण अशा संकटातून लय कष्टातनं ती जमीन घेतली, लय म्हणजे लय. आणि ती मी एकटा माझ्या नावावर केली नाही. मी असा माणूस आहे, मी स्वार्थ कधीच बाळगणारा माणूस नाही. तुम्हाला जरी मी स्वार्थी वाटत असलो, पण आपण ज्याला मदत करतो त्या माणसांना माहित आहे निलेश भाऊ काय चीज आहे ती. 25 लाखात जमीन घेतली, पर पट्ट्यानं एकट्याच्या नावावर न करता थोरल्या भावाच्या नावावर केली निम्मी, आणि निम्मी आपल्यावर. मेल्यानंतर माझं कायम असतंय, मेल्यानंतर सगळं इथं जाऊ ठेवायचं आहे. त्यामुळे आयुष्यात स्वार्थ कधी बाळगायचा नाही, आणि ही माझं तत्वच आहे. स्वार्थ माझ्या हातून कधीच नाही, आणि अजून पण बाळगत नाही मी. जरी ती त्याची ती सेपरेट खात असला तरी पण त्याच्यावर माझा अफाट जीव आहे. आईनंतर सगळ्यात जास्त जीव आता सध्या ह्या ट्रेंड, ह्या सगळ्या ह्याच्यापेक्षा, बायकोपेक्षा सुद्धा जीव मी प्रामाणिकपणे सांगतो माझ्या भावाला लावत असतोय. मी बायकोला तर लावतोच, पण बायकोपेक्षाही जास्त जीव भावाला लावतो. जग मला काय पण म्हणू दे, शिवाय देऊ द्या, काय देऊ द्या, भावानं मला किती पण वाईट समजू द्या, कारण भाव माझ्या अगोदरच आहे, मी त्याच्यापेक्षा पाठीमागचा आहे. लहानपणीचे दिवस आठवून मी फक्त त्याला हे करत असतोय. त्यामुळं सगळं काय मिळालं, पण आय नाही. आय असाय पाहिजे होती. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून तुम्हाला मी सांगतो, 2014 पर्यंत माझ्या आयुष्यात भरपूर संकट होती. पण जशी ही माझी लक्ष्मी बायको जशी माझ्या पदरात पडली, त्या लक्ष्मीनं माझ्या मागची सगळी विघ्नं अशी पळवून लावली. तुम्ही तुमच्या बायकोला काय म्हणत असाल मला काय माहित नाही, पण माझ्या बायकोला मी कायम लक्ष्मी म्हणत असतोय. कारण 2014 एक वर्षभर खडतर प्रवास झाला, 1-2 वर्ष, पर तिथनं पोटा पाण्याला तर पोटभर मिळायला लागलं, आणि आयुष्य सगळं सुखात चाललं. आणि ही वर्ष तर अतिसुखात गेले. त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार. 2025 संपत आले. कधी पण या निलेश भाऊच्या घरी, कधी पण या, मस्तपैकी बेत करू. मी असा माणूस आहे, माणसं कमावणारा माणूस आहे. कधी पण मी पैशा पाण्याचा आधीच कधीच विचार करत नाही. म्हणून जे माणूस पैशाचा विचार करत नाही त्याच्याकडे लक्ष्मी आपोआप खेळत येत असते. लक्ष्मी सुद्धा बघत असते, हे माणूस ह्याला भेटलेला पैशातनं कसा लोकांचा हे करत असतो. तसंही माझं मन आहे, कधी पण या, जंगी पार्टी करू. तर लवकरच 2025 गुड बाय होतंय. तर खरंच माझं आयुष्य सुखात चाललंय, ते सगळं तुमच्या आशीर्वादामुळं, आईच्या आशीर्वादामुळं महत्त्वाचं.